रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणेने उभारलेली वृक्ष लागवड चळवळ पर्यावरण हित जोपासणारी. प्रसाददादा भोईर. औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणेत वृक्षारोपण कार्यक्रम. प्रसाददादा भोईर यांच्या उपस्थितीत असंख्य वृक्षांची लागवड. पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या उदात्त हेतूने राष्ट्रीय सेवा योजनामार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणेत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. भाजपा पेन सुधागड रोहा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाददादा भोईर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणेच्या प्राचार्य विद्या पाटील, गटनिर्देशक सिद्धार्थ भगत तसेच विद्यार्थी शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत भर पावसात वृक्ष लागवड करण्यात आले. झपाट्याने होत असलेले औद्योगिकरण म्हणजेच विकास असं मानलं जातं. मात्र हा विकास अनेकदा पर्यावरणाला मारक ठरतो. या दोन्हीमध्ये समतोल राखून विकास साधणे गरजेचे आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी उभारलेली ही वृक्ष लागवड चळवळ पर्यावरण हित जोपासणारी असल्याचे प्रसाददादा भोईर यांनी सांगितले. यावेळी पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा निर्धार करून वृक्ष लागवड केलेले प्रत्येक झाडाचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला. औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणेचा परिसर भविष्यात हिरवळीने दाटलेला दिसेल असा विश्वास प्राचार्य विद्या पाटील यांनी व्यक्त केला. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. पर्यावरणाचा दिवसेंदिवस ऱ्हास होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर आपण वृक्षारोपण केलेलं आहे आणि वृक्षारोपण करण्याचा संदेश देखील दिलेला आहे. काय सांगाल आजच्या या दिवशी? औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणे यांनी आज पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व त्या संदर्भात करावयाच्या उपाययोजना या अंतर्गत आज जे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या संदर्भात सर्वप्रथम मी संस्थेचे प्राचार्य, इथे उपस्थित सर्व गुरुजन यांचे खरं तर धन्यवाद देतो की त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था की औद्योगिकरण म्हटलं की पर्यावरणाचा ऱ्हास हे एक समीकरण आलं आहे आणि त्या माध्यमातून आज जो काही ग्लोबल वॉर्मिंग आलं, ओझोन डिप्लिशन आलं किंवा क्लायमॅटिक चेंज आलं, ह्या ज्या समस्यांनी अखंड मानवजात आणि अखंड वसुंधरा यांना समस्येने ग्रासलेले आहे, त्यावरती जे काही सोल्युशन म्हणून वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, संगोपन हे एक माध्यम समजलं जातं आणि त्याचा एक सुंदर असा मेसेज आज या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत दिला जातो आहे. औद्योगिकरण म्हणजे विकास आणि विकास हा नेहमी पर्यावरणाचा ऱ्हास करणारा असतो किंवा पर्यावरण मारक असतं. आज हे जे समीकरण बनलेलं आहे तर ते समीकरण कसं चुकीचं आहे आणि नेहमी विकास किंवा औद्योगिकरण हे पर्यावरणपूरक कसं असावं याचा एक सुंदर मेसेज देण्याचा उपक्रम आज या संस्थेमार्फत चालवला गेला आहे. त्याकरिता मी खरं तर संस्थेचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी त्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना देखील एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या माध्यमातून एक जनजागृती आणि एक चळवळ उभारली जाईल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. आपण सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. या विभागामध्ये ज्या पद्धतीनं औद्योगिकरण आणि कारखानदारी मोठ्या प्रमाणावर फोफावते, तर भविष्यामध्ये आपलं काय संकल्प असणार आहे? भविष्यात आपल्या विभागामध्ये किती वृक्ष लागवड करण्याचा आपला संकल्प आहे? खरं तर एक डेलिकेट बॅलन्स या माध्यमातूून राखणं हे आपल्या सगळ्यांचं दायित्व आहे. समाजासाठी काम करणारे समाजसेवक झाले, राजकारणी झाले, जे धोरणं राखतात, या प्रत्येकाचं एक दायित्व आहे की विकास हा तर झालाच पाहिजे, विभागाचा विकास झाला पाहिजे, त्या माध्यमातून विविध उद्योग यायला पाहिजेत. पण ते उद्योग नेहमी इन्क्लुझिव्ह असावेत की जे घटक या विकासाचे घटक असतील त्या सगळ्यांना याच्यामध्ये सामावून घेऊन आणि त्याबरोबरच पर्यावरणाचं देखील विचार करून की जेणेकरून पर्यावरणाचा देखील ऱ्हास होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचं पाणी, वायू, जमीन यांचं प्रदूषण होणार नाही, या दृष्टीने विकास असला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये
जे काही इथे विकास होणार आहे त्याची ध्येय धोरणे याच दिशेने असावीत असा निश्चित आमचा सगळ्यांचाच प्रयत्न असणार आहे. मॅम, काय सांगाल? आज वृक्षारोपण केलेलं आहे, चांगला प्रतिसाद देखील या ठिकाणी लाभतोय. काय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना संदेश असेल पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टीने? मघाशी जसं प्रसाद सरांनी सांगितलं की औद्योगिकरणासोबत प्रदूषण येतं आणि ते बॅलन्स करायचं असेल तर वृक्षरोपण हे सगळ्यात मोठं हत्यार आहे आपल्या हातामध्ये की ज्याच्या माध्यमातून आपण लढू शकतो या प्रदूषणाच्या विरुद्धात. यावर्षी सगळ्यांनी अनुभवलं, यावर्षीचा उन्हाळा जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात उन्हाळा होता, सगळ्यांनी अनुभवलं. आणि हे ग्लोबल वॉर्मिंगचं साईन आहे की हळूहळू आपली पृथ्वी ही गरम होत चालली आहे. तुमचा विकास होत गेला आणि ते विकासाची फळं जर चाखण्यासाठी तुमची पृथ्वीच चांगल्या पद्धतीने राहिली नाही, आपलं जीवन जे आहे ते त्या पृथ्वीवर चांगल्या प्रकारे जर निपजत नसेल तर ह्या प्रगतीचा, ह्या विकासाचा आपल्याला नक्कीच उपयोग होणार नाही आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची या क्षणाला गरज आहे. आणि म्हणून जर तुम्हाला पृथ्वी वाचवायची असेल तर या ग्लोबल वॉर्मिंगच्या याच्यापासून, प्रदूषणापासून किंवा याच्या वाईट परिणामांपासून जर पृथ्वीला वाचवायचं असेल तर वृक्षारोपण हा एकमेव सोपा आणि साधा मार्ग आहे. बरं, वृक्षारोपण हे केलं जातं प्रत्येक वेळेस, पण त्याचं संवर्धन करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. तेव्हा आम्ही आमच्या संस्थेमध्ये आता आम्हाला वन विभागाने जवळजवळ 200 झाडं दिलेली आहेत, काही ग्रामपंचायतीने दिली, तशी 250 झाडं आमच्या आता ताब्यात आहेत. आणि हे आम्ही ह्या ज्या मोकळ्या जागेमध्ये प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा जो हा परिसर आहे हा फार मोठा परिसर आहे. आणि ह्या मोकळ्या जागेमध्ये हे जर वृक्षारोपण केलं आणि हे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून याचं संवर्धन केलं म्हणजे आम्ही प्रत्येक ट्रेडला हे 10-10, 15-15 झाडं जी आहेत ती आम्ही वाटून देणार आहोत. आणि त्या झाडांचं संवर्धन त्या विद्यार्थ्यांनी करायचं आहे. त्यांची नावं आम्ही तिथे लावणार, त्यांच्या बॅचचे की ह्या वर्षाच्या या बॅचने लावलेली ही झाडं आणि ही संवर्धन त्यांनी करायचं आहे. तेच पुढच्या बॅचने झाडं जी आहेत ती मोठी करण्यासाठी प्रयत्न करायचा, जेणेकरून जेवढी झाडं लागतील तेवढी सगळ्या झाडांचं संवर्धन होईल. हा आमचा प्रयास आहे. आणि याच्यासाठी आमच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणेचे जो सगळा स्टाफ आहे तो अगदी कंबर कसून तयार आहे या सगळ्या प्रक्रियेसाठी.